अर्ज माघारीनंतर कागल तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील लढतींचं चित्र आता स्पष्ट झालंय। या निवडणुकीत मुख्य लढत मंत्री हसन मुश्रीफ, संजय घाटगे आणि समरजितसिंह घाटगे यांच्या युतीविरोधात शिवसेनेचे संजय मंडलिक आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये होणार आहे। या निवडणुकीत सर्वच नेत्यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे जिल्हा परिषदेचे कसबा सांगाव, सेनापती कापशी आणि बोरवडे हे मतदारसंघ देण्यात आलेत, तर पंचायत समितीचे सावर्डे बुद्रुक, नानीबाई चिखली, यमगे आणि कसबा सांगाव हे मतदारसंघ त्यांच्या वाट्याला आलेत। संजय घाटगे यांना जिल्हा परिषदेचे सिद्धनेरली आणि म्हाकवे गट, तर पंचायत समितीचे साके, माद्याळ, हळदी आणि सेनापती कापशी हे मतदारसंघ देण्यात आलेत। समरजितसिंह घाटगे यांच्याकडे जिल्हा परिषदेचा चिखली गट असून पंचायत समितीचे म्हाकवे, सिद्धनेरली, बोरवडे आणि मौजे सांगाव हे मतदारसंघ देण्यात आलेत। शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षासोबत आघाडी केली आहे, तरीही म्हाकवे इथं शिवसेना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये मैत्रीपूर्ण लढत होतीये। सिद्धनेरली पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेनं भारतीय कम्युनिस्ट पक्षाला पाठिंबा दिलाय। मौजे सांगाव मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शिवसेना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षानं पाठिंबा दिलाय। इतर मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षानं शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलाय। या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात युती झाली आहे। उबाठा पक्ष म्हाकवे जिल्हा परिषद गटातून आणि यमगे, म्हाकवे, हळदी आणि माद्याळ पंचायत समिती गणांमधून निवडणूक लढवत आहे, तर काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदेचे कापशी आणि कसबा सांगाव हे गट आणि पंचायत समितीचे सिद्धनेरली आणि साके हे मतदारसंघ लढवत आहे। याशिवाय वंचित बहुजन आघाडीनं पंचायत समितीच्या 3 मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत। एकूणच कागल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बहुरंगी, चुरशीच्या आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार असल्याचं स्पष्ट झालंय।